नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत एका अस्सल अशा ज्योतिषीय जोडीबद्दल. ती म्हणजे सिंह राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री. ही जोडी आहे अगदी आग आणि मातीशी निगडीत. एकीकडे सिंहाचा तो रॉयल, उत्साही आणि तेजस्वी स्वभाव, आणि दुसरीकडे वृषभेचा तो स्थिर, प्रेमळ आणि जमिनीशी जोडलेला निसर्ग व नातं. पण हे दोघे एकत्र मग कसं काम करतात? त्यांचं प्रेम खरंच ताऱ्यांमध्ये दिलेलं आहे का? आणि हो, आपण यात नक्षत्रांचाही नेमका विचार करणार आहोत, ज्यामुळे ही जोडी एकदम खास बनते. सुरुवात आपण सिंह राशीच्या पुरुषापासून करू, ज्याला आपण जंगलाचा राजा म्हणतो. सिंह राशीवर सूर्याचं राज्य आहे आणि याचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वात स्पष्टपणे दिसतो. हा माणूस आहे आत्मविश्वासाने भरलेला, कॅरिस्मॅटिक आणि नेहमीच सेंटर ऑफ अट्रॅक्शन. त्याला लँडलाईट आवडतं आणि तो जिथे जातो तिथे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. पण याच्या मनात आहे एक मोठं हृदय, जे प्रेम आणि उदारतेने भरलेलं आहे. सिंह राशीचा पुरुष जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा तो त्याच्या जोडीदाराला अगदी राणीसारखा ठेवतो. त्याच्यासाठी प्रेम म्हणजे भव्य जेस्चर, सरप्राईज डिनर आणि तू माझं सगळं विश्व आहेस असं म्हणणं. पण इथे नक्षत्रांचा सुद्धा कळ येतो. सिंह राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी. जर हा सिंह पुरुष मघा नक्षत्राचा असेल तर तो खूप अभिमानी आणि आपल्या कुटुंबाला, परंपरांना खूप महत्त्व देणारा. मघा नक्षत्राचा प्रभाव त्याला थोडा नेतृत्व गुण निश्चित देतो आणि तो आपल्या जोडीदाराला नेहमी प्रोटेक्ट करायला तयार असतो. पूर्वा फाल्गुनीचा जो पुरुष आहे जरा जास्त रोमॅन्टिक आणि क्रिएटिव्ह. त्याला लव्ह लेटर्स लिहायला आवडतात किंवा तुमच्यासाठी एखादं गाणं किंवा कविता सुद्धा तो करेल. आणि उत्तर फाल्गुनीचा जो सिंह आहे हा आहे सुपर चार्मिंग आणि सोशल. पण त्याला स्थिरता आणि खरा भावनिक टच किंवा आधार असतो. प्रत्येक नक्षत्र हे सिंह राशीच्या त्या रॉयल व्यक्तिमत्वाला एक वेगळाच रंग देतात. आता थोडं बोलू वृषभ राशीच्या स्त्रीबद्दल. ही आहे खऱ्या अर्थाने अर्थ गॉडेस. वृषभ राशीवर शुक्राचं राज्य आहे, ज्यामुळे या मुलीला सौंदर्य, प्रेम आणि सुखसोयी यांचं प्रचंड आकर्षण असतं. ती आहे स्थिर, विश्वासू आणि तिच्या आयुष्यात तिला शांतता हवी असते. तिला प्रेमात सिक्युरिटी हवी, भावनिक आणि आर्थिक दोन्ही. ती तिच्या जोडीदारासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देते, पण ती डिमांड करते तितक्याच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची. तिला लहान लहान गोष्टींमधून आनंद मिळतो, मग ते तुमच्याबरोबर कॉफी डेट असो किंवा रविवारचा सकाळचा नाश्ता किंवा न्याहारी. वृषभ राशीमध्ये येतात एकंदरीत 3 नक्षत्र: कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. प्रत्येक नक्षत्र वृषभ राशीच्या स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळाच पैलू दाखवतं. उदाहरणार्थ, कृत्तिका नक्षत्राची वृषभ स्त्री थोडी जास्त उत्साही आणि अग्निप्रमाणे तेजस्वी, कारण कृत्तिका अग्नी देवतेचंच प्रतीक आहे. तिला स्वतंत्र आवडतं आणि ती आपल्या प्रेमात थोडा जोश आणते. रोहिणी नक्षत्राची स्त्री ही खऱ्या अर्थाने सौंदर्याची देवी. रोहिणी चंद्राची आवडती पत्नी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्यामुळे ह्या स्त्रीला प्रचंड आकर्षण आणि सर्जनशीलता मिळते. तिला प्रेमात सुख, आराम आणि भावनिक गहराई हवी असते. आणि मृगशीर्ष नक्षत्राची वृषभ स्त्री आहे जरा जास्त उत्सुक आणि शोधक. हे नक्षत्र हरणाच्या डोळ्यांसारखं आहे, ज्यामुळे ती नेहमी नवीन गोष्टी शोधते, पण तरीही तिच्या मूळ वृषभ स्वभावामध्ये स्थिरती असतेच. आता मुख्य प्रश्न, हे दोघे एकत्र कसे जोडतात? सिंहपुरुष आणि वृषभ स्त्री यांचं प्रेम म्हणजे एक परफेक्ट मॅच असू शकतं, पण त्यासाठी थोडा प्रयत्नही करायला हवा. दोघेही लोकांचं सायन्स अगदी फिक्स्ड असतं, दोघांचे स्वभाव अगदी फिक्स्ड आहे,
म्हणजे दोघेही हट्टी आणि आपल्या मतांवर ठाम. सिंहाचा सूर्य आणि वृषभेचा शुक्र हे दोन ग्रह प्रेम आणि आकर्षणाचे प्रतीक आहे, ज्यामुळे त्यांच्यात फर्स्ट साइट लव्ह होण्याची शक्यता खूप जास्त आहे. शिवपुरुष तिच्या स्थिरतेकडे आकर्षित होतो, तर वृषभ स्त्री त्याचा करिश्मा आणि त्याच्यामधील असणाऱ्या आत्मविश्वासाकडे. ते दोघे एकत्र असतात तेव्हा घर म्हणजे लक्झरी पॅलेस बनतं. चांगलं खाणं, महागड्या गोष्टी आणि भरपूर रोमांस. प्रेमात त्यांची केमिस्ट्री कशी असते? शिवपुरुष तिला भव्य सरप्राईज देतो, मग ते कॅन्डल लाईट डिनर असो किंवा एक्सपेन्सिव्ह गिफ्ट. तो तिला राणी बनवतो आणि वृषभ स्त्री त्याला राजसिंहासनावरती स्थिर ठेवते. ती त्याच्या उग्र स्वभावाला शांत करते आणि तो तिच्या जीवनात उत्साह आणतो. आता मग कामजीवनाबद्दल सुद्धा बोलणं गरजेचं आहे. कामजीवन म्हणजे यांचं अगदी फायरवर्क्स. सिंहाचा जोश आणि वृषभेची कामुकता एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामधली इंटिमेसी खूपच गहन आणि अर्थपूर्ण होऊन जाते. सिंहाला व्हरायटी हवी असते तर वृषभेला स्लो आणि सेन्शुअल टच. पण ते एकमेकांना समजून घेतात तेव्हा हे परफेक्ट होऊन जातात. पण प्रत्येक जोडीत आव्हानं सुद्धा असतातच. सिंह पुरुषाला नेहमी अटेन्शन हवं असतं, लक्ष हवं असतं. तो डॉमिनेट करायला आवडतं. वृषभ स्त्री ही पट्टी असते आणि तिला बदल आवडत नाही, स्थिर असते. जर सिंह खूप बॉसी झाला तर वृषभ स्त्री तिच्या खोलीत जाऊन स्वतःला बंद करू शकते. पैशाच्या बाबतीतही दोघांना लक्झरी आवडतात. पण सिंह खर्च करतो तर वृषभ बचत करते. हे मतभेद वाढले तर ब्रेकअप मात्र होऊ शकतं. पण मग समाधान, कम्युनिकेशन. सिंहाने तिच्या भावनांची कदर करायला शिकायला हवं आणि वृषभेने त्याला स्पेस द्यायला हवा. आता थोडं नक्षत्रांच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहूया, ज्यामुळे हे आणखीन इंटरेस्टिंग होतं. समजा सिंहपुरुष मघा नक्षत्राचा आहे. हा अभिमानी आणि पारंपरिक असतो. तो वृषभ स्त्रीच्या दोन्ही नक्षत्राशी जुळतो, कारण रोहिणी सर्जनशीलता आणि प्रेमळ आहे. मघा आणि रोहिणी एकत्र येतात तेव्हा त्यांचं प्रेम कुटुंब आणि परिवारावर आधारित असतं. मघा सिंह तिला सुरक्षा देतो तर रोहिणी त्याला भावनिक आधार. पण जर सिंह पूर्वा फाल्गुनीचा असेल, जो रोमॅन्टिक आणि क्रिएटिव्ह आहे, आणि वृषभ कृत्तिका नक्षत्राची जी उत्साही, तर त्यांचं प्रेम म्हणजे पार्टीज. ते एकमेकांना एंटरटेन करतात आणि जीवन मजेदार बनवतात. पूर्वा फाल्गुनीचा सिंह तिच्यासाठी गाणी लिहितो, तर कृत्तिका वृषभ त्याला नवीन ॲडव्हेंचर सुचवते. उत्तरा फाल्गुनीचा सिंह पुरुष कसा, हा सोशल आणि चार्मिंग आहे, पण त्याला स्थिरता हवी असते. तो मृगशीर्ष वृषभ स्त्रीशी परफेक्ट जुळतो, कारण मृगशीर्ष उत्सुक आणि शोधक आहे. ते दोघं एकत्र नवीन काही गोष्टी एक्सप्लोर करतात, मग ते ट्रॅव्हल असो किंवा नवीन हॉबी. पण आव्हान, उत्तरा फाल्गुनीला पार्टी आवडतात तर मृगशीर्ष थोडंसं रिझर्व्ड असू शकते. तरीही त्यांचं प्रेम आणि त्यांचं जे प्रेम आहे ते विश्वास आणि संयमावर टिकतं. जर वृषभ स्त्री रोहिणी नक्षत्राची असेल, जी सौंदर्य आणि सुखाची प्रतीक आहे, आणि सिंह मघा नक्षत्राचा, तरी ही जोडी रॉयल निश्चितच. मघा अभिमान आणि नेतृत्व देतो, तर रोहिणी प्रेम आणि सर्जनशीलता. ते एकमेकांना पूरक करतात. सिंह तिला स्टेज देतो आणि ऋषभ त्याला घर देते. यांच्या कामजीवनाबद्दल सांगायचं झालं तर रोहिणीची कामुकता आणि मघाचा जोश हे कॉम्बिनेशन अविस्मरणीयच. पण कृत्तिका वृषभ आणि पूर्वा फाल्गुनी सिंह, कृत्तिका अग्निप्रमाणे आहे, ज्यामुळे ती थोडी हॉट किंवा शॉर्ट टेम्पर्ड असू शकते, आणि पूर्वा फाल्गुनी रोमॅन्टिक आणि प्लेफुल. ते एकमेकांना चॅलेंज करतात, पण त्यातून ग्रोथ होते. ते डिबेट करतात, पण शेवटी एकमेकांना सपोर्टही करतात.
मृग वृषभ आणि उत्तरा सिंहन. मृग शोधत आहे, उत्तरा सोशल. ते एकत्र चांगलेच चमकतात पार्टीज इव्हेंट्समध्ये. पण मृगशीर्षला स्पेस हवा, तर उत्तरा पार्वणीला अटेन्शन. हे बॅलन्स केलं तर त्यांचं प्रेम दीर्घकाळ टिकतं. आता सक्सेस टिप या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या. सिंहाने तिच्या ओपिनियनला रिस्पेक्ट देणं शिकायला हवा. वृषभेने त्याच्या फ्लर्टिंगला थोडीशी मोकळीक द्या, पण ट्रस्ट मात्र ठेवा. एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड करणं महत्वाचं, मग ते वॉक असो किंवा ट्रेक. नक्षत्रानुसार सुद्धा सांगायचं झालं तर रोहिणी आणि मघा जोडीसाठी कुटुंब इम्पॉर्टंट, तर कृतिका आणि पूर्वा पाल्गुनीसाठी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. शेवटी सिंहपुरुष आणि वृषभ स्त्री यांचं प्रेम ताऱ्यांमध्ये दिलेलं आहे. ते एकमेकांना पूरक ठरतात आणि नक्षत्रांच्या ऊर्जेने त्यांचं बंधन आणखीनच मजबूत होतं. जर तुम्ही अशी जोडी आहात किंवा यापैकी एक आहात, तर खाली कमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच सांगा. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचा पुरुष आणि वृषभ राशीची स्त्री यांचं प्रेम किंवा रिलेशनशिप नेमकं कशा प्रकारचं असतं, नक्षत्रानुसार त्यांचे बिहेवियर, वागणूक कशा प्रकारचे असते, या सर्व संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.